नमस्कार, मी तुमचा मित्र ओटी सर. टी-टीची परीक्षा खूप जवळ आली आहे. आपल्याकडे जास्त वेळ पण नाही आहे आणि जेव्हा वेळ खूप कमी असतो तेव्हा जे काही पी-वाय-क्यू आहेत, यापूर्वी टी-टीच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत, त्यांचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे असते. याचे 2 फायदे आपल्याला मिळतात. पहिली गोष्ट असा की पेपरमध्ये प्रश्न कसे येतात ते आपल्याला समजते आणि दुसरी गोष्ट प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हे काय होतात, आलटून पालटून विचारलेले असतात. तर हे जे पी-वाय-क्यू आहे, ही पी-वाय-क्यू आपण 15 जुलै 2018चा पेपर बघत आहोत. मराठी भाषा विषय अतिशय सोपा विषय आहे आणि या भाषा विषयामध्ये आपण 30 पैकी 30 किंवा पैकीच्या पैकी कसे गुण घ्यायचे याविषयी प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. तर चला आपण सुरू करूया. 15 जुलै 2018चा टी-टीचा पेपर आहे आणि या पेपरला आपण सोडवल्यानंतर आपला निश्चितच या नोव्हेंबर 2025 मध्ये होणारी जी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल आणि आलटून पालटून हे प्रश्न कितीतरी परीक्षेत विचारलेले आहेत असे प्रश्न आहेत. तर बघूया आपण. तर पहिला प्रश्न इथं विचारलेला आहे. काय झालं जी, तुम्ही जर मोबाईलवर जर बघत असाल तर मोबाईलचा स्क्रीन तुम्ही आडवा करा. तर पहिला प्रश्न इथं दिलेला आहे की वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओली चिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? विशेषण विचारलेलं आहे. याच्यामध्ये हे जे ओले चिंब आहे हे सुद्धा विशेषण आहे आणि दुसरा मुसळधार, काय मुसळधार हे सुद्धा काय आहे, विशेषण आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 2 किंवा 4 लिहिलं तरी चालेल. आपण तुम्हाला म्हणलं गुरुजी उत्तर तर एकच राहते जी, पण कधी कधी जे पेपर सेट करतात त्यांच्याकडूनही चुका होते. आपण पी-वाय-क्यू बघतो आणि त्या वर्षीची तुम्ही उत्तरपत्रिका तपासू शकता. याचं उत्तर ज्यांनी 2 लिहिलं तरी पण त्याला गुण मिळाले आणि 4 लिहिलं तरी पण त्याला गुण देण्यात आले होते. दुसरा प्रश्न, ज्या मुलाच्या प्रश्नपत्रिका होती त्यांनी ऑलरेडी सोडवून दिलेला आहे. खालील वाक्यातील काळ ओळखा. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या ताईंनी हा प्रश्न सोडवला असेल, ताई खूप बरोबर सोडवला. रीती भविष्यकाळ. तर जाईन, पत्र पाठवत जाईन, पण ते कसे, ते पूर्ण झालं का नाही, ती प्रक्रिया कशी चालेल, कंटिन्यू चालेल. म्हणजे हा काय आहे, रीती भविष्यकाळाचा प्रश्न आहे. पुढला प्रश्न आपण बघूया. कधी कधी ताईंनो तुम्हाला सांगतो की कधी कधी सुरुवातीलाच गद्य किंवा पद्य येते, कधी कधी अशा सुद्धा प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे भाषा विषयावर प्रश्न येतात आणि मधात किंवा शेवटी काय असते, गद्य किंवा पद्य दिलेला असतो. तिसरा प्रश्न आहे, पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेली विरामचिन्हे कोणती? आजोबा राजूला म्हणाले, शाब्बास, मला तुझा अभिमान वाटतो. आता इथं लक्षात द्यायचं, हा जो वाटतोच्या नंतर जो उद्गारवाचक चिन्ह आहे हा कुठं असायला पाहिजे होता? शाब्बासच्या नंतर असायला पाहिजे होता. म्हणजे चुकीच्या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह दिलेलं आहे, तर उद्गारवाचक चिन्ह. असं आपण पटकन काय करू शकतो, प्रश्न आपण सोडवू शकतो. म्हणजे सांगायचा अर्थ असा की टी-टीमध्ये सर्वच प्रश्न कठीण येतात असं नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, कशा प्रकारचे प्रश्न येतात हे फक्त समजून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढील पैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? आता याच्यामध्ये 4 शब्द आहेत उपसर्ग घटित. आलोक, आमरण, आजन्म, आकर्षण. याच्यामध्ये बघा जनरली उपसर्ग येते आमरण, आजन्म, आकर्ण, है ना. पण आलोकमध्ये असा कोणताही उपसर्ग येत नाही. म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द नाही. म्हणून उत्तर काय म्हणतो आपण, पर्याय क्रमांक 1 त्याचा काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला शब्द बघूया की नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द लिहा. नीर. आता नीरचा जो अर्थ आहे, नीर म्हणजे तोय सुद्धा होते, नीर म्हणजे जल सुद्धा होते आणि नीर म्हणजे जीवन सुद्धा होते, ज्याला आपण काय म्हणतो, पाणी म्हणतो. पण दूध, पाणी म्हणजे दूध किंवा नीर म्हणजे दूध असं होत नाही. तर दूधचे जे समानार्थी शब्द येतात, त्या दुधाला आपण क्षीर म्हणतो, पय म्हणतो, दुग्ध म्हणतो, गोरस म्हणतो, पियूष म्हणतो. नाहीतर तुम्ही म्हणाल का गुरुजी तुम्ही एकच सांगता जी. तर आता हे काय दुधाचे समानार्थी शब्द आहेत, पण नीर याला समानार्थी शब्द तोय, जल आणि जीवन राहील. म्हणजे नीर या शब्दाला दूध हा समानार्थी नाही. मग समानार्थी आपण दुधाला कोणते आहेत ते सुद्धा बघितले. आता याच्यामध्ये बघा आपल्याला
कविता दिलेली आहे आणि त्याच्यावरती 36 ते 39 जे काही क्रमांकाचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की कधीही गद्य किंवा पद्यावरचे जे प्रश्न सोडवताना प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे, फक्त प्रश्न वाचायचे, पर्याय वाचायचं नाही. तर 36 ते 39चे आपण काय करूया, पर्याय वाचूया. पहिला प्रश्न आहे, कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे. दुसरा 37 आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष्य नाही. त्यानंतरचे आहे, देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता. आणि शेवटचा आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. आता आपण काय करूया, जो काही कविता आहे किंवा पद्यांश आहे तो वाचून घेऊया. काय म्हटलेलं आहे इथं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरुनी, सह्याद्रीच्या कड्यावरुनी, छातीसाठी ढाल घ्यावी. बघा, ही आपण कविता स्वतः सुद्धा शिकलेला आहे आणि जर समजा गुरुजी असाल, मास्तरबाई असाल तर तुम्ही मुलांना सुद्धा शिकवत असाल. छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिसे ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. प्रश्नामध्ये विचारलंय बरं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आता तुम्ही असंही म्हणू शकताल की गुरुजी एवढं पटापटा वाचताजी, भाऊ आपल्याकडे वेळ कमी आहे ना जी. आणि बघा, तुम्ही 30 मार्काच्या प्रश्नांना 20 मिनिटामध्ये काय करतो, तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमचा वेळ सुद्धा वाचायला पाहिजे. त्यानंतर आता आपण प्रश्नाकडे येऊया. तर कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे. आत्ताच आपण बघितलं कोणता, भीमा नदीकडून. आता जास्त डोकायचं लावायची गरज नाही. त्यानंतर पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष्य नाही. माळ या शब्दाचा अर्थ सुद्धा आलेला आहे, आकार या शब्दांनी आला, आयाळ या शब्दांनी सुद्धा आलेला आहे, पण ढाल या शब्दांना हा विशेष्य आलेला नाही. म्हणजे ढाल्याचं काय होईल, उत्तर होईल. त्यानंतर देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता. हे हात म्हणजे देते ठाकूर तो वाला हात का, नाही. तर इथं ऑप्शन दिलेला आहे, दान करण्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे दान करण्याची वृत्ती आपल्याकडे घ्यावी, हा बरोबर वाटत आहे. दुसरा बघूया आपण, समोरच्या व्यक्तीचे खरे हात घ्यावे. अरे नाही बाबा, हे हात म्हणजे देते ठाकूर आपण नाही म्हणू शकत. त्यानंतर लोकांना मदतीचा हात द्यावा असं सुद्धा याचं उत्तर म्हणजे अर्थ या अर्थाने होणार नाही. आणि मन भरेपर्यंत दान घेत राहावे. दान घेत राहावे तर म्हणत नाही, देत जावे म्हणतो. तर या पहिल्या आणि तिसऱ्यापैकी पहिला जो आहे, दान करण्याची वृत्ती आपल्याकडे घ्यावी, या अर्थाने देणाऱ्याचे हात घ्यावे हा काय आलेला आहे, ओळ आलेली आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. तर याच्यामध्ये जलद, वेगाने जे ढग धावतात आलेलं आहे. अर्णव या अर्थाने सुद्धा आलेलं आहे, है ना. अर्णव म्हणजे समुद्र होतो, सागर होतो. उत्तर या अर्थाने आलेलं नाही. आणि कर म्हणजे हात, म्हणजे जलद, अर्णव, कर यांच्या समानार्थी शब्द आलेला आहे, पण उत्तरच्या समानार्थी शब्द आलेला नाही. त्यानंतर पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. परीक्षा आपण असं लिहितो का, लिहितो गुरुजी. शिक्षण आपण असं लिहितो का, लिहितो गुरुजी. त्यानंतर उपहारगृह आपण असं लिहितो का, अजी गुरुजी लिहितो ना जी, अजी गुरुजी लिहितो ना जी, जसं. पण आशीर्वाद म्हणजे जो सी असते ते काय असते, मोठी सी लिहितो, म्हणजे हा काय आहे, अशुद्ध शब्द आहे. त्यानंतर पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता. आता पहिला शब्द आहे सविता, दुसरा आहे चपला, तिसरा आहे सौदामिनी आणि चौथा आहे विद्युत. तर तुम्हाला सर्वात सोपा शब्द वाटला असेल विद्युत. विद्युतला चपला सुद्धा म्हणतात आणि सौदामिनी सुद्धा म्हणतात. पण सविता हा जो शब्द आहे, कोणता शब्द आहे, सविता हा जो शब्द आहे, सविताला सूर्य, भास्कर, रवी, आदित्य, दिनकर, भानू हे काय आहेत, सविताचे समानार्थी शब्द. म्हणजे सविता हा शब्द चपला, विद्युत, सौदामिनी याच्यापेक्षा काय आहे, वेगळा आहे आणि तिघांचे अर्थ एक होतो. त्यानंतर देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द लिहा. तर देशासाठी
प्राणार्पण करण्याला आपण काय म्हणतो? देशप्रेमी म्हणतो का, कार्यतत्पर म्हणतो का, हुतात्मा म्हणतो का, क्रांतिकारक म्हणतो का? देशासाठी प्राणार्पण करणे म्हणजे हुतात्मा, है ना? बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो ताई? सर्वच कलाकारांच्या अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे रिकामी जागा योग्य वाक्प्रचार. आता सर्वच कलाकारांच्या अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डोळे येणे, डोळे निवणे, डोळे भिडणे की डोळे लागणे? आता याच्यामध्ये डोळे निवणे हा शब्द बरोबर आहे. सोपा आहे म्हणून आपण सर्वांचं सांगत नाही. त्यानंतर खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? खालील वाक्यातील अव्ययांचा काय करायचे आपल्याला? प्रकार शोधायचा आहे. आता इथं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे की अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. मदत करणे हे काय आहे? क्रिया आहे. पण कसा? नेहमीच मदत. आता नेहमीच म्हणजे काय आहे? क्रिया विशेषण अव्यय असं त्याचं काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे आहे? आता बाईने म्हणला महानगरपालिकेला मध्ये पत्र लिहिलं, आजी आमच्या घरी पाणीच नाही, आजी एक तर टीईटीचा अभ्यास करावा लागतं जी. तर तो कोणत्या प्रकारचे पत्र होईल? आवेदनपत्र होईल का, मागणी पत्र होईल का, तक्रार अर्ज होईल का, विनंती अर्ज होईल का? हां ताई बरोबर आहे. तो कोणता अर्ज होईल? तक्रार अर्ज होईल. त्यानंतर पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? कोणाला मिळालेला नाही असं म्हटलंय तर भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला आहे, वि स खांडेकर यांना सुद्धा मिळालेला आहे, विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना सुद्धा मिळालेला आहे. विष्णू सखाराम खांडेकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना मिळाले. पण पु ल देशपांडे यांना मात्र ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 काय होईल? त्याचं उत्तर होईल. हा तुम्हाला प्रश्न दिसावा म्हणून त्याला तसंच ठेवतो. त्यानंतर मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? मुकुंदराजाला म्हणतात, माहीम भट्टाला म्हणतात, संत रामदास स्वामीला म्हणतात की संत ज्ञानेश्वरांना म्हणतात? तर मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांना म्हणतात. ताई माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर पाठ करून घ्यायची जी. ठीक आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसक लिंगीमध्ये बदलत नाही? वाघ हा स्वतःच पुल्लिंगी आहे, म्हणजे पुल्लिंगीमध्ये तर बदलला. त्यानंतर हरिण. आता याच्यामध्ये हरिण जी आहे हे काय आहे? हे काय आहे? स्त्रीलिंगी आहे. याच्या पुल्लिंगी होऊ शकत नाही, नपुंसक लिंगी सुद्धा होऊ शकत नाही. त्यानंतर आपण दुसरा बघूया आपण काय? हत्ती हा पुल्लिंगी शब्द आहे. आणि ससा हा सुद्धा पुल्लिंगी शब्द आहे. ससाचा जे पिल्लू असतो, आता सांगून देतो, ससाचा जे पिल्लू असतो त्याला ससुंड म्हणतात. काय म्हणतात? ससुंड. आणि ससुंड काय होतो? नपुंसक लिंगी होते. पण ससा काय आहे? पुल्लिंगी आहे. आणि आपल्याला काय पुल्लिंगी किंवा नपुंसक लिंगीमध्ये बदलत नाही. काय बदलत नाही? हरिण हा स्त्रीलिंगी असल्यामुळे याच्यामध्ये बदलणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण? आनंदघन कोणाला म्हणतात? अजी गुरुजी मला माहीत आहे जी, लता मंगेशकर यांना म्हणतात. माहीत नसेल तर पाठ करून घ्यायचं, कारण की यावाल्या प्रश्नांमध्ये काही लॉजिक नाही आहे, फक्त काय करावं लागेल? पाठांतर करावं लागेल. त्यानंतर पुढला प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण असे म्हणतात? आता पहिली गोष्ट आहे की महाप्राण वर्ण म्हणजे काय? महाप्राण वर्ण म्हणजे काय? तर आपण असं म्हणू शकतो की ज्या शब्दाला उच्चारताना, ज्या शब्दाचा आपण उच्चार करतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतो? जास्त प्रमाणामध्ये श्वास घ्यावा लागतो. आणि श्वासला आपण प्राण म्हणतो. श्वासला आपण काय म्हणतो? प्राण म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? महाप्राण वर्ण म्हणतो. तर च, ग, ब, घ. आता बघा घ म्हटला तर घला आपल्याला काय करावं लागतो? जास्त श्वास बाहेर काढावा लागतो. घ. आता ख, छ, झ, ठ, त्याच्यानंतर थ, त्याच्यानंतर फ, भ, हे सर्व काय आहेत? महाप्राण वर्ण आहेत. तर यापैकी घ काय होईल? महाप्राण वर्ण होईल. त्यानंतर पुन्हा इथं काय दिलेलं आहे? गद्यांश दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न तुम्ही जर वाचले तर चांगलं होईल, पण मी वेळ तुम्हाला कमी लागावा म्हणून डायरेक्ट काय करत आहे? उतारा वाचत आहे. अर्थ म्हणजे पैसा. ठीक आहे.
अर्थ म्हणजे पैसा, पैशाने माणसाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. या पैशाचे एक शास्त्र असते, या पैशाचे एक शास्त्र असते, अर्थशास्त्र. ॲडम स्मिथ हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. आता पैशाचे एक शास्त्र असते त्याला आपण काय म्हणतो, अर्थशास्त्र. आणि आडम म्हणतो जी ॲडम स्मिथ हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाचा एक ग्रंथ व्यापारी दृष्टिकोनातून लिहिला. उद्योगधंदा आणि व्यापार चालविण्याचे पैसा हे एक साधन आहे. व्यापारासाठी उत्पादन वाढ हे एक महत्त्वाचे साधन आहे. आर्थिक व्यवहारासंबंधी ॲडम स्मिथ यांनी काही सूत्रे सांगितली आहेत. काही ठराविक काळ गेल्याशिवाय पैसा मिळत नाही. त्यासाठी काळ, काम, वेग यांचे प्रमाणही विचारात घ्यावे लागते. पैशाची गुंतवणूक ही महत्त्वाची बाब असते. ही गुंतवणूक कशी करायची याचेही नियोजन करणे महत्त्वाचे असते. पैसा मिळवताना वेळेचा विचार फार महत्त्वाचा असतो. व्यापारात जाचक बंधने नसली तर व्यापाराची उत्तम वाढ होऊ शकते. एखाद्याने धाडसाने व्यापार सुरू केला तर हा व्यापार संरक्षित व्यापारापेक्षा अधिक यशस्वी ठरू शकतो. स्मिथ यांच्या ग्रंथातील तत्वानुसार कामाचे विभाजन, पैसा, किमती, रोजचे वेतन, विभाजनाचे तत्व इत्यादी बाबींवर विचार सुरू झाला. अनेक विचारवंत आणि युरोपीय देशांनी या अर्थशास्त्रीय सूत्रांचा बारीक अभ्यास केला आणि मग यातूनच भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला. असा आपला काय आहे, परिच्छेद दिलेला आहे. यावर आता काय आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण प्रश्न बघूया की उतारानुसार पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते. अयोग्य म्हटलं आहे की व्यापारासाठी उत्पादन वाढ हे महत्त्वाचे साधन आहे असा दिलेला आहे का जी, अजी हो ना गुरुजी, दिलेला आहे ना जी, म्हणजे अयोग्य आहे. पैशाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे सुद्धा दिले आहे. त्यानंतर पैसे मिळवताना वेळेचा विचार हा महत्त्वाचा असतो असा सुद्धा लिहिला आहे. त्यानंतर धाडसाने सुरू केलेला व्यापार घातकच ठरतो, नाही जी घातक ठरतो असं नाही दिलेलं आहे, उत्तम असतो असा दिलेला आहे. म्हणजे हा काय चुकीचा विधान दिलेला आहे किंवा अयोग्य विधान आहे आणि आपल्याला अयोग्यच बघायचं म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिण्याचा दृष्टिकोन कोणता होता. मानवीय होता, धार्मिक होता, व्यापारी होता की राजकीय होता. व्यापारी होता, आपण आत्ताच बघितलं आहे. त्यानंतर व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाची नसलेली खालीलपैकी बाब कोणती म्हटलंय तर जाचक बंधने. काय दिलेलं आहे जी, जाचक बंधने. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे जी, पैशाची गुंतवणूक, वेळेचा विचार, काळ, वेळ, वेग यांचे प्रमाण. तर जाचक बंधने नसावी असं म्हटलेलं आहे. म्हणजे जाचक बंधने हा काय होईल, त्याचा बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला यामागचे मुख्य कारण म्हणजे काय. पैशाचे महत्त्व वाढले, उत्पादन वाढ मोठ्या प्रमाणावर होऊ लागली, स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्राचा अभ्यास झाला आणि ॲडम स्मिथ एक अर्थशास्त्रज्ञ होते. तर याच्यापैकी बरोबर काय होईल की स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्रांचा अभ्यास केला गेला आणि त्यावरच भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला असा शेवटी लिहिला आहे जी. बघा मी तुम्हाला दाखवतो. काय म्हणते बघा, काय अनेक विचारवंत आणि युरोपीय देशांनी या अर्थशास्त्रीय सूत्रांचा बारीक अभ्यास केला आणि मग यातूनच भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला. बरोबर आहे की नाही ताई. आपण खोटा कशाला सांगायचं ते, ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. आस्था या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. अनास्थाच होईल ना. बिलकुल जास्त डोका चालवायची गरज नाही. आस्था विरुद्ध अनास्था. त्यानंतर पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते. आज्ञार्थी, यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. अजी होजी, याच्यामध्ये आज्ञा आहे, दे म्हणते. यंदाप्रमाणे पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा व्हावी म्हणते जी. काही आज्ञा थोडी दिली. छे करणारच नाही मी, याच्यामध्ये सुद्धा आज्ञा नाही आहे. गरजेल तो पडेल का, याच्यामध्ये आज्ञा नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता. एकवचनी पर्याय सांगा म्हणते. सोपा. खते हा अनेकवचनी आहे. खत पासून खते होते. शेते शेत पासून होते. पोते पासून पोती होते. पोते पासून काय होते, पोती. एक पोते अनेक पोती, म्हणजे हा काय आहे
एकवचनीय आणि दाते हा दात पासून झालेला आहे, म्हणजे याचा पर्याय काय होईल? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. ताई जास्त टेन्शन घ्यायचे नाही, शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. त्यानंतर आहे की वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. म्हणजे ऋतुजाला ताप उतरला, आता तिला चालवते, म्हणजे आता तिला चालणे शक्य होते. शक्य. आता ज्याच्यामध्ये काय आहे? ज्याच्यामध्ये करता येते, संभावना दिलेली असते, तो काय असतो? शक्य क्रियापदाचा प्रकार असतो. म्हणून याचा काय होईल? शक्य हा काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर आपण तो बालमानसशास्त्र दिसत होता जी. त्यानंतर चौकटीतील अक्षरापासून योग्य मन तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांच्या अक्षरापासून राजा या नामाचे विरुद्ध लिंगी शब्द मिळेल? आता राजाच्या राणीच होईल, पण त्याच्यापासून मन कोणती तयार होईल? पातळाच्या खिडे तोनी लखी हा काय होईल? त्याच्या एक मन तयार होईल. आणि त्याच्या जर तुम्ही व्यवस्थित केलं तर 3ऱ्या आणि 8व्या क्रमांकाच्या, म्हणजे रा हा 3ऱ्या क्रमांकावर येईल आणि नि हा 8व्या क्रमांकावर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, जो जे वांशील तो ते लावो प्राणीजात अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? आता या पठ्य परीक्षेवाल्याने काय केलं होतं? याच्यामध्ये अधोरेखितच कोणता नव्हता, म्हणजे याचा उत्तर तुम्ही कोणताही लिहिलं तरी काय मिळणार होते? तुम्हाला गुण मिळणार होते. हो ताई, म्हणजे कधी कधी परीक्षेमध्ये असे चुकीचेही प्रश्न येऊन जातात, म्हणजे काही प्रिंटिंग मिस्टेक होती किंवा काय होते. अशा प्रकारे आपण अजून प्रत्येक विषयाचे जे काही MCQ आहेत आणि जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण करू. खरोखरच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन जर असाल तर काय करायचं? सबस्क्राईब करायचं, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. इथेच थांबतो. नमस्कार.